नमस्ते मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अंट्यामॅटच्या दुसऱ्या भागात. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. तर मागच्या भागात आपण पाहिलं होतं की झीची अवस्था पाहून वीला आश्चर्य होते, कारण हे लक्षण तर कठपुतली सारखे होते. वी विचार करत असतो, इतक्यात मॅडम मो येतात आणि या अवस्थेला जिम्मेदार वीला मानतात आणि टेबलवर ठेवलेली वस्तू वीला मारण्यासाठी घेते. तर युवान म्हणतो, तुम्ही या सभ्य माणसाला का मारत आहेत? तर मॅडम म्हणतात, या मॅड माणसामुळेच तर माझ्या मुलाची अशी अवस्था झालेली आहे. यावर वी म्हणतो, मी यामध्ये काही नाही केलं. युवान म्हणतो, सैतानाला स्वतः तुमच्या मुलांनी बोलवलेलं आहे, यात वीची काय चूक? तर मॅडम म्हणतात, तुम्हाला नाही माहीत, याला आणि याच्या वडिलांना काळा जादू खूप चांगल्या पद्धतीने येतो. तर युवान म्हणतो, तुमच्याकडे काही पुरावा आहे का? यावर मॅडम म्हणतात, माझ्या मुलाची ही अवस्था म्हणजेच तर पुरावा आहे. हा सकाळीच बोलला होता की याच्या वस्तूला जो कोणी हात लावल तो त्यांना मारून टाकेल म्हणून, आणि आता बघा माझ्या मुलाची अवस्था काय केली. माझा मुलगा तर निर्दोषच आहे. अचानक जी खूप ओरडायला लागतो. त्याच्या रक्तवाहिन्या काळ्या आणि डोळे पांढरे व्हायला लागतात. तर युवान त्याच्या छातीवर आणि वी त्याच्या पाठीवर काही मंत्र चिपकवतात, ज्यामुळे झी शांत होतो. वी झीच्या खिसा बघतो तेव्हा त्यामध्ये त्याला झेंडा आढळतो. झेंडा पाहून सर्व चकित होतात, पण इथे एक घटना घडते. ती म्हणजे वीच्या 4 गावांपैकी एक गाव भरून निघतो, म्हणजे एक बदला पूर्ण. आता वी म्हणतो, तुझ्यासोबत असंच व्हायला पाहिजे. तुझी हिंमत कशी झाली हा झेंडा चोरण्याची? झीची ही अवस्था पाहून मॅडम मो म्हणतात, बाळा तुला काय झालं? तर युवान म्हणतो, हा फक्त बेशुद्ध आहे. आता मॅडम मो कल्टिवेटरवर भडकतात आणि म्हणतात, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, तुम्ही माझ्या मुलाला पण वाचवूच नाही शकले. तर यावर वी म्हणतो, लाज तर तुला वाटायला पाहिजे, तू तर असं त्यांना वागवत आहे जसे काय ते तुझे नौकर आहे. ते इतक्या दुरून तुझ्या मदती करता आले आहे, तेही कशाची अपेक्षा न करता. इकडे यांचं बोलणं चालू असताना सर मोचा हात थरथरायला लागतो. पुढे वी म्हणतो, हा तुझा मुलगा किती वर्षाचा असेल आता? हा 20 वर्षाचा तर घोडा असेलच ना. याला माणसाची भाषा समजत नाही का? कल्टिवेटरनी स्पष्ट सांगितले होते, घरातच राहा, बाहेर निघू नका. हा तर बाहेरही निघाला आणि त्यांनी झेंडा पण चोरी केला. आता भोगा फळ. आणि वरून तुम्ही मला दोषी ठरवत आहात. काय बोलावं न सुचल्यामुळे मॅडम मो नवऱ्याला म्हणतात, तूच बोलवलं ना यांना, आता तूच हाकल त्यांना. पण सर मो काही ऐकत नाही. त्यामुळं रागात मॅडमच म्हणतात, तुम्हीच इथून निघून जा. सर मो काही ऐकत नसल्यामुळे त्यांचा नौकर त्यांना बाहेर घेऊन जातो. बाहेरून ओरडण्याचा आवाज आल्यामुळे सर्वच लोक बाहेर येतात. बघतो तर काय, आता तो सैतान सर मोवर हावी झालेला असतो आणि हे पाहून मॅडम तिथेच बेशुद्ध पडतात. कल्टिवेटर त्यांच्या जादू शक्तीचा प्रयोग करून झीच्या वडिलांना बांधतात आणि सर मोला चारही बाजूनी घेरा घालतात. युवान म्हणतो, परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे, आता आपल्याला लहानला सेकंड मुलाला बोलवावंच लागेल. हे ऐकून मी म्हणतो, लहानचा दुसरा मुलगा म्हणजे तुम्ही लांजानला बोलवत आहात? झियांग म्हणतो, मागच्या वेळेला जेव्हा ते गेले तेव्हा त्यांनी सांगितलं नाही की ते कुठं जाणार आहे, आपण त्यांना कुठे सिग्नल पाठवायचा? मी म्हणतो, म्हणजे लांजान आजूबाजूलाच आहे का? युवान म्हणतो, काही फरक पडत नाही, तू पहिले संदेश तर पाठव. मी म्हणतो, त्यांना बोलणं गरजेचं आहे का? त्यांना विनाकारण त्रास नका देऊ, मी हा प्रॉब्लेम एकटाच सॉल्व्ह करू शकतो. कल्टिवेटर वीचं काहीही ऐकत नाही आणि संदेश पाठवतात. वी झाला परेशान, बसला खाली आणि म्हणतो, आता मला हे लवकर खतम करावं लागेल. पुढच्या सीनमध्ये सर्व घराला कल्टिवेटरनी मंत्रपत्र लावलेले दिसतात. युवान, मॅडम मो आणि नौकरची तपासणी करत असतात. इकडे वी झी आणि त्याच्या वडिलांकडे लक्षपूर्वक तपासणी करतो आणि म्हणतो, लक्षणं तर स्टेन टायगर ॲम्युलेटचे आहे आणि ते तर 16 वर्ष आधीच नष्ट झालेलं आहे. आता टॉम नोकराला जाग येते आणि हे पाहून नोकरीन त्याच्याकडे धावत जाते. पण चतुर्वी तिला अडवतो आणि म्हणतो, त्याच्या गळ्याकडे लक्ष दे. आता तो शैतान नौकरावर हावी व्हायला लागतो. नौकराचा डावा हात खूप अकराळ विक्राळ दिसायला लागतो. नौकर डाव्या हाताने सर्वांवर हमला करायला लागतो आणि त्याच्या हातात कोणीच न आल्यामुळे तो स्वतःचाच बळी घेतो. युवान नौकराला तपासतो आणि म्हणतो, हा मरण पावला. पण यावर नौकरांनी खूपच भीते आणि म्हणते, इथे भूत आहे, भूत.
इनव्हिजिबल बुक. पण व्ही तिला अडवतो आणि म्हणतो असं काही नाही. आता युआन झी आणि जीच्या वडिलांना तपासतो आणि म्हणतो यांचे दोन्ही डावे हात तुटलेले आहेत. व्ही काही विचार करून हसायला लागतो. तर जियांग म्हणतो, अरे पागल, तू या परिस्थितीवर कसा काय हसू शकतो? तर दिमाग आणि तेज व्ही म्हणतो, इथे जो झी तुम्हाला दिसत आहे तो झी नाही आहे. त्याचे वडील पण ते वडील नाही आहे आणि हा नोकरसुद्धा नोकर नाही आहे. तर युआन विचारतो, असं का म्हणत आहे? कारण त्यांच्या हातावरून यांच्यापैकी कुणीच डगणार नाही आहे. कारण हे लोक मला जेव्हाही मारत होते तेव्हा उजव्या हाताने मारत होते. इथे तो मोचा विचार करून हसला होता. यावर जियांग म्हणतो, तू असा सांगत आहे जसं काही ही खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे. पण युआन सर्व जुन्या गोष्टी आठवायला लागतो आणि विचार करतो, हा तर बरोबर बोलत आहे. मग काय, युआन सर्वांना समोर करतो आणि सर्वांना डावे हात वर करायला सांगतो. सर्व कल्टिवेटर हात तपासण्यात व्यस्त असतात आणि इकडे मॅडम मोच्या हातात हलचल व्हायला लागते. आता सैतान मॅडम मोवर हवी होतो आणि त्यांचा हात पण मोठा वेगळा दिसायला लागतो. मॅडम मो युआनवर हल्ला करणार इतक्यातच व्हीला ते दिसतं. व्ही पटकन युआनला धक्का देतो आणि सर्व सावधान. युआन म्हणतो, वाईट आत्म्याला आपल्या कपड्याची भीती वाटते, त्यामुळे आपण कपड्यांनी वार करू. म्हणून सर्व कल्टिवेटर मॅडम मोवर कपड्यांनी वार करतात. पण मॅडम मो एका वारमध्ये ते सर्व कपडे टेबलला गुंडाळतात आणि त्या उडी मारून बाहेर येतात. जियांग आणि युआन त्यांना दोरीने बांधतात तर खरे, पण ते जास्त वेळ टिकत नाही. हे सर्व काही व्ही पाहत असतो. काळ्या जादूमध्ये प्रवीण असलेला व्ही इथे त्याच्या काळ्या जादूचा प्रयोग करतो आणि असंही त्याला बदला घ्यायचाच असतो. त्यामुळे तो त्या दोघांना मंत्र घेऱ्यातून काढतो आणि लढाईसाठी पाठवून देतो. पण तो इथे चुकतो कारण त्यांनी त्याच्या काळ्या जादूचा प्रयोग केलेला असतो. आता हे तिघंही माय बाप लेक भा भांडतात. हे तिघेही कुंफू फाईट उडू मारतात. आता सीन शिफ्ट होत आहे एका पांढरं शुभ्र वस्त्र घातलेल्या माणसाकडे. त्याचे 2 अवजार होते, एक छोटी विणा आणि पांढरं शुभ्र तलवार. यांची तलवार त्यांच्या माइंडशी कनेक्टेड असते, कशी ते पुढे कळेलच. संदेश पोहोचला रे. इकडे सैतान या दोघांवर पण भारी पडत होता. दोघांनाही चीत करून मॅडम मो जियांगवर वार करायला येतात. व्ही जादूचा प्रयोग करून त्यांना वाचवतो, पण तरीही सैतान त्यांच्यावर पुन्हा वार करतो. इथे एक विशेषता दाखवलेली आहे. जर जादूचा प्रयोग हा काळ्या जादूचा असेल तर लाल प्रकाश येतो आणि नसेल तर त्याचा प्रकाश निळा येतो आणि हाच प्रकाश आपल्याला दिसतो. हा प्रकाश दिसल्याबरोबर व्ही झाडामागे लपतो आणि इथे होते धुवाधार एंट्री लांजानची. लांजान त्याच्या एकाच विणाच्या वारने ह्या तिघांनाही शांत करतो आणि दुसरा वार तलवारीवर करतो. व्ही लांजानकडे प्रेमाने बघतो आणि म्हणतो, आजही हा पांढरशुभ्र कपडे घालतो. लांजाननी वार केलेल्या तलवार शांत होऊन लांजानच्या हातात येते. सर्व कल्टिवेटर लांजानला विचारतात, हे काय आहे आणि ही वाईट आत्माला काय पाहिजे? हे ऐकून लांजान हातात असलेली तलवारीचं निरीक्षण करतो आणि आश्चर्यचकित होऊन बघतो आणि म्हणतो, ही वाईट आत्मा नाही, ही त्याच्या रूपात वाईट शक्ती आहे, जिचं नाव आहे स्टेन टॅगल ॲम्युलेट. यावर जियांग म्हणतो, हे तर आपण 16 वर्ष आधीच नष्ट केली होती ना? जर हा जादू काम करत आहे तर याचा अर्थ इलिंग पार्टिशनर मेलेच नसेल. इथे इलिंग हे विवुश्यांचे दुसरे नाव आहे, जे त्यांचे शिष्य त्यांना संबोधायचे. अरे हा मो कुठे गेला? इकडे मो तर फरार आणि त्याला पकडण्यासाठी सर्व त्याच्या मागे धावतात. उडी मारून लांजान एका घरासमोर येतो आणि कुणाला तरी धावताना बघतो. हे लोक उड्या मोठ्या मारतात राव. लांजानला वीचा भास होतो आणि तो म्हणतो, विईंग हा तूच आहे का? विईंग हे विवुश्यांचे तिसरे नाव, जे लांजान त्याला प्रेमाने म्हणायचा. चायनामध्ये पहिलेच लोकसंख्या जास्त, त्यात प्रत्येकाचे नाव 3. आधार कार्ड बनवणाऱ्याला किती टेन्शन. आता सीन शिफ्ट होत आहे त्या हॉलसमोर, जिथे व्हीची स्टोरी गुरु सांगत होते. जिथे काळा वेशामधला व्यक्ती गुरुला सोन्याचा खळा देतो, त्या व्यक्तीबद्दल अजूनही आपल्याला काहीच सांगितलेलं नाही. ते गुरु सोन्याच्या खळाकडे पाहून म्हणतात,
मी 3 दिवस वीची स्टोरी सांगितली, याबद्दल मला सोन्याचा खळा दिला. मी तर अमीर झालो. गुरुच्या मागूनच आपल्याला वीची एंट्री दाखवली, जे एका गध्यासोबत येताना दाखवलं आहे. जिथे एक व्यक्ती पुन्हा ओरडतो, भूत क्षेत्रात जाऊ नका, आत्मा परत या. हे म्हणताच हवा पुन्हा जोरजोराने वाहायला लागते आणि वी त्याच्या हाताच्या घावाकडे बघू लागतो. तिथे त्याला 3 घाव भरलेले दिसतात. म्हणजे आता 3 बदले झालेले आहे आणि एक बदला अपूर्ण आहे. आता तो कोणता असेल हेच पाहण्यासाठी आपल्याला अख्खा सीझन सोबत राहायचं आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. बाय बाय.